आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र आणि बातमीपत्राच्या अगदी सुरुवातीला या क्षणाची एक मोठी बातमी पाहणार आहोत आणि ती म्हणजे ठाण्यातून ही धक्कादायक बातमी समोर येते। ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत तब्बल 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर येते। 18 पैकी 13 रुग्ण हे आयसीयूतले होते तर 5 रुग्ण हे जनरल वॉर्डमधील होते। मृतांमध्ये 6 वर्षीय चिमुकलीचा देखील समावेश आहे। रुग्णालय प्रशासनानं या बातमीला दुजोरा दिलेला असून काही रुग्ण हे प्रायव्हेट हॉस्पिटलमधून शेवटच्या क्षणी आलेले होते तर काही रुग्ण हे 80 पेक्षा जास्त वयाचे असल्यानं मृत्यू झाल्याचं समोर येतंय। सिव्हिल रुग्णालय बंद झाल्यापासून सर्व ठाणे जिल्ह्यातील रुग्ण इथेच येत असल्यानं डॉक्टर आणि वैद्यकीय यंत्रणा कमी पडत असल्याची माहिती देखील समोर येते। तर या दुर्घटनेनंतर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत प्रशासनाला जाब विचारत रुग्णालयामध्ये गोंधळ घातलाय। तर जितेंद्र आव्हाडांनीही झालेल्या घटनेवर संताप व्यक्त केलाय। रुग्णांना वेळेवरती जेवण दिलं जात नाही, चादर बदलून दिली जात नाही, जे इन्सुलिन त्या वेळेवरती लावलं जात नाही। मग या ठिकाणी पेशंटच्या तब्येतीमध्ये सुधारणा करण्यासाठी ॲडमिट केलंय की पेशंटला मशानभूमीकडे नेण्यासाठी ॲडमिट केलंय, असं आमच्या नातेवाईकांच्या मनामध्ये आता भीती वाटायला लागली आहे। याला सर्वस्वी रुग्णालय प्रशासन आणि रुग्णालयातील स्टाफ जबाबदार आहे। त्यांचा निष्काळजीपणा आहे, जे बेजबाबदारपणे वर्तणूक आहे आणि फक्त जो वॉर्ड बॉय किंवा नर्सिंगचा स्टाफ आहे किंवा जो नॉन टेक्निकल स्टाफ आहे त्यांच्याकडून रुग्णांची कसल्या पद्धती काळजी घेतली जात नाही। फक्त अरेरावीची आणि उर्मट भाषा वापरली जाते। लोकांच्या मृत्यूबद्दल कुठलीही खंत नसलेली बेशरम माणसं आहेत। ह्यांच्या भावना मेलेल्या आहेत, ह्यांचं हृदय थिजलेलं आहे। 17 माणसं एका दिवसात मरणं हे कुठल्याही शहाण्या समजूतदार माणसाला न पटणारी गोष्ट आहे। हे मृत्यू याची संपूर्ण जबाबदारी या प्रशासनावर, महापालिका प्रशासनावर जाते। म्युन्सिपाल्टीने जे मेले आहेत त्यांना प्रत्येकाला 50-50 लाख रुपये द्यायला हवेत। विलंब पार्श्वभागावर एक लाथ घाला हाकलून द्या। 17 मृत्यू म्हणजे काय मस्करी समजता काय? खोटारडे नालायक बेशरम माणसं आहेत। यांना जनाचीही नाही आणि मनाचीही लाज नाही। यांच्या घरातला आणि असा माणूस कधी गेला ना मग त्यांना हे दुःख काय असतं हे बरोबर समजतं। मी तुम्हाला आत्ताची घटना सांगतो। या बाईला बघत नव्हते मी, तिथे गोंधळ घातल्याच्या नंतर एक डॉक्टर आले। ही बाई काल चालत आली, इथल्या आजूबाजूची लोक मला सांगतात चहा बिस्किट खाईपर्यंत व्यवस्थित होती। तिच्या नाकात श्वास नलिका जी हे लावली आहे ती सतत येते, तिचा मुलगा पकडून बसलाय। आत्ता डॉक्टर येऊन सांगतात की तिला लखवा मारलाय। अरे हे काय, लखवा कसा मारला गेला? आतापर्यंत व्यवस्थित असलेल्या बाईला तुम्ही आत्ता येऊन सांगता तिच्या पेशंटला की लखवा मारलाय आणि ती अशी पडू नये लखवा मारल्याच्या नंतर? मला असं वाटतंय की ठाणे महानगरपालिकेमध्ये मृत्यूचं तांडव चालू आहे, ठाणे महानगरपालिकेच्या या हॉस्पिटलमध्ये। आणि हे जर थांबलं नाही तर ठाणेकर यांना सोडणार नाही, तेवढं नक्की। या संदर्भामध्ये मी तिथले आयुक्त आहेत अभिजित बांगर यांच्याशी बोललो, संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो। मुख्यमंत्री महोदयांचाच हा जिल्हा आहे त्यामुळे तेही लक्ष देऊन या ठिकाणी आहेत। पण या संदर्भामध्ये तात्काळ चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। कशामुळे एवढे डेथ झालेत, काय तरी अपूर्णता होती, काय कारण होतं, परंतु 500 बेडेड हॉस्पिटलला 16 लोकांची एकाच दिवसामध्ये डेथ होणं हेही कारण कुठलंही असं तरी ते संयुक्तिक नाहीये। पण या संदर्भामध्ये सखोल चौकशी केली जाईल। की आज परिस्थिती जशी तुम्ही सांगितलं की पेशंटला लागून पेशंट आहेत आणि या इकडे त्यांना खाटा ठेवायला जागा नाही आहेत, अशी परिस्थिती असताना या गोष्टींची व्यवस्था ही पर्यायी व्यवस्था म्हणजे आता उदाहरणार्थ पार्किंगमध्ये जी कोविड हॉस्पिटलची जागा होती त्या तिकडे ताबडतोबीने मेडिकल फॅसिलिटी उभी करावी अशी मागणी आम्ही आयुक्तांना करतोय। त्याचबरोबर जे कोविडमध्ये स्टाफ त्या तिकडे प्रत्येक जीव वाचवण्यासाठी राबला त्याही स्टाफला याच्यामध्ये आत्ता या पिरियडमध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेतलं पाहिजे अशी आमची मागणी। आपण जर हॉस्पिटल किंवा डॉक्टरांना जबाबदार धरत असाल तर मला वाटतं आपण पूर्णपणे त्याची चौकशी करणं गरजेचं आहे। आत्ता जे काही 17 रुग्ण जे आपण जी बातमी पाहतोय त्याच्यानंतर मी आत्ता डीनशी त्यांची बोललो। तुम्हाला सांगतो जे काही एक पेशंट त्यातला होता सर्पदंश झालेला शहापूर जिल्ह्यातनं, शहापूर तालुक्यातनं आलेला होता। एक जो मुलगा आहे तो केरोसिन पॉयझनिंग त्याला झाली होती। एक जी महिला आहे 4 दिवस हेड इंजुरी होती आणि तिला कोणच नातेवाईक नव्हतं, रस्त्यात कुठेतरी हेड इंजुरी झाली होती। तुम्हाला सांगतो की त्या रुग्णालयाची जी क्षमता आहे, क्षमतेपेक्षा जास्त पेशंट त्या ठिकाणी येत असतात, परंतु कोणालाही त्या ठिकाणी परत पाठवलं जात नाही। सिव्हिल हॉस्पिटल दुसरीकडे सुरू आहे
सिव्हिल हॉस्पिटलचं काम सुरू आहे, पण तो लोकांना माहीत नसल्यामुळे जे काही रुग्ण येतात ते डायरेक्ट सगळे कळवा हॉस्पिटलला येतात. रायगड जिल्ह्यातून महाड, पोलादपूर असेल, चिपळूण असेल, रत्नागिरी असेल, पालघर असेल, हे सर्व रुग्ण त्या ठिकाणी येत असतात. हॉस्पिटलची कॅपॅसिटी 500 ऍडमिटची फॅसिलिटी, आज 600-650 रुग्ण त्या ठिकाणी ऍडमिट केले जातात. जशी जागा मिळेल अगदी स्ट्रेचरवर सुद्धा रुग्णांना त्या ठिकाणी ठेवलं जातं आणि त्या ठिकाणी उपचार केला जातो. रुग्णालयात येणारा सर्वसामान्य घरातला हा रुग्ण असतो. शेवटच्या क्षणापर्यंत घरी ते वाट बघतात आणि अति झालं की त्या ठिकाणी रुग्णालयात घेऊन येतात. गेल्या आठवड्यात काही लोकांनी स्टंट केला, पण आपण चौकशी केली का? तो जे काही रुग्णाच्या बाबतीत ज्यांनी स्टंट केला तो रुग्ण एक ड्रंकर होता. तो घरी फिट येऊन पडला होता. त्याला घरी उलटी झाली. ती उलटी अन्ननलिकेत झाली आणि त्यानंतर अन्ननलिकेत गेली आणि त्यानंतर हॉस्पिटलला त्याला आणलं गेलं. आपण त्याच्या पाठीमागे काय आहे त्याची सुद्धा चौकशी करणं गरजेचं आहे. आमच्या डॉक्टरांची चुकी असेल, महानगरपालिका प्रशासनाची, आरोग्य खात्याची चुकी असेल तर नक्कीच त्यांच्यावर कारवाई होईल. परंतु ज्या रुग्णालयामध्ये 1000-1200 बाह्य रुग्ण तपासले पाहिजेत, दिवसाला 2,500 बाह्य रुग्ण तपासणी त्या ठिकाणी केली जाते. आपण ह्याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पुन्हा एकदा ईडीच्या रडारवरती येण्याची शक्यता आहे. जयंत पाटील यांचे बंधू आणि हॉटेल व्यावसायिक जयसिंगराव पाटील यांना ईडीनं नोटीस बजावली आहे. याशिवाय जयंत पाटलांच्या काही निकटवर्तीयांना देखील ईडीची नोटीस पाठवण्यात आलेली आहे. याआधी मे महिन्यात आयलँड एफएस कंपनीच्या कथित कर्ज वाटप घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीनं चौकशी केली होती. कालच पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यात गुप्त बैठक पार पडली होती आणि त्या बैठकीत ईडी नोटीसबाबतही चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. आणि या भेटीनंतर लागलीच आज ईडीची नोटीस आल्यानं त्या गुप्त भेटीचा राजकीय अर्थही लावण्यास सुरुवात झाली आहे. देशभरात जिथे जिथे कोणी ज्या वॉशिंग मशीनमध्ये गेलं नाही भाजपच्या, त्यांना नोटीस येतात, त्यांना सतवलं जात आहे. हे जग जाहीर आहे. नुसतं तर देशात नाही, जगात कोणालाही तुम्ही विचारलं तरी हे माहिती आहे ना की सगळे भ्रष्ट लोक एका बाजूला सत्तेत बसलेले आहेत आणि जे येत नाहीत त्यांना नोटीस पाठवलं जातात. खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता 2019 मध्ये झालेल्या राजकीय घडामोडी पुन्हा एकदा चर्चेत आलेल्या. 2019 मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार होते, पण भाजपने त्यांना मुख्यमंत्री करण्यास नकार दिला. त्यांनी विचारलं, मुख्यमंत्री पदाचे उमेदवार कोण? त्यावेळी आम्ही एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलं, कारण तेव्हा ते विधिमंडळाचे नेते होते, पण भाजपनं शिंदेंना मुख्यमंत्री पद देण्यास नकार दिला. युती तुटण्याचं कारण शिंदे आणि यांना मुख्यमंत्री पद देणं हे होतं, असा दावा संजय राऊतांनी केला. राऊतांच्या या वक्तव्यामुळे आता चर्चांना उधाण आलंय. वळूयात आता पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. राज्यातील महामंडळ वाटप प्रक्रियेला वेग आल्याची माहिती समोर आली आहे. सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या समावेशामुळे महामंडळ वाटपाचा नवा फॉर्म्युला तयार होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. आमदारांच्या संख्येनुसारच महामंडळाचं वाटप होणार असल्याचं सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला सांगितलं. महायुतीमध्ये 50-25-25 या नव्या सूत्रानं महामंडळ वाटप करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती. समन्वय समितीच्या 2 बैठकांमधील चर्चेत नव्या फॉर्म्युल्यावरती एकमत झाल्याचं सांगण्यात येत असून महामंडळ वाटपात भाजपच्या वाट्याला 50%, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला प्रत्येकी 25% महामंडळ येणार असल्याची माहिती आहे. महामंडळ वाटपाबाबत समन्वय समितीची आता 3री बैठक 20 ऑगस्ट नंतर होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तसंच विधिमंडळ समिती अध्यक्षांची नेमणूक पक्षीय बलाबलानुसार होणार असल्याची ही माहिती मिळते. विस्तारबाबतही चर्चा सुरू आहे सर. उद्याच होणार आहे असं खरंच आहे असं अजून मला तरी कळलं नाही आहे. मला जर उद्याच आहे असं कळलं तर तुम्हाला नक्की कळव. सर, एक महामंडळाचा विषय आहे, तो फॉर्म्युला वाटप 50-25-25 असा फॉर्म्युला. आता असं आम्ही एक समन्वय समिती तयार केली आहे. समन्वय समिती सगळे फॉर्म्युले ठरवेल, कुठलं महामंडळ कोणाला द्यायचं ठरवेल. तुम्ही अजून काही सगळ्या गोष्टी अजून नक्की झाल्या नाही आहेत, त्या नक्की झाल्यावर तुम्हाला कळव. सोलापुरामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावरती येणार आहेत आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच मंचावरती भाषण करणार आहेत.
आणि यावेळी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची देखील शक्यता आहे. शेकापचे दिवंगत नेते भाई गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाचं अनावरण होणार आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघात 2 दिग्गज नेते आमने सामने येणार आहेत. तत्पूर्वी शरद पवारांचे सोलापुरामध्ये जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे आणि रस्त्याच्या दुतर्फा उभ्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसंच JCB मधून शरद पवारांच्या ताफ्यावर पुष्पवृष्टी सुद्धा करण्यात आलेली आहे. तर यावेळेला आपण पाहतोय की ज्या कार्यक्रमासाठी एकाच मंचावरती उपस्थिती असणार आहे त्या ठिकाणाहून सोलापुरातून आपल्याला ही थेट दृश्य यावेळेला पाहायला मिळतात. स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी दाखल झाल्याचं आपण पाहतोय. शहाजी बापूंच्या मतदारसंघामध्ये हे 2 दिग्गज नेते आमने सामने येणार आहे. त्यामुळे आज एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतात का, नेमकं याच मंचावरून दोन्ही नेते काय बोलतात याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागून आहे. यावेळेला आपण त्या ठिकाणची थेट दृश्य पाहतो आहोत. सोलापुरातून देवेंद्र फडणवीस हे दाखल झाल्याची आपण थेट दृश्य पाहतोय. आज सोलापुरात शरद पवार आणि फडणवीस एकाच वेळी एकाच मंचावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष याच महत्त्वाच्या घडामोडीकडे असल्याचं पाहायला मिळतंय. तर सोलापुरामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच मंचावरती काही क्षणामध्ये उपस्थित असणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या खरं तर चर्चांना उधाण आल्याचं देखील आपण पाहतोय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण पाहतोय. दोन्ही नेते एकाच फ्रेममध्ये थेट सोलापूर या ठिकाणाहून. वीरेंद्र उत्पात आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. वीरेंद्र, खरं तर सत्ता बदलानंतर दोन्ही दिग्गज नेते एकमेकांसोबत असल्याचं पाहायला मिळतं आणि जर दृश्य आपण पाहिली तर आताच फीत त्या ठिकाणी कापण्यात आल्याचंही पाहायला मिळतं. दोन्ही दिग्गज एकाच वेळी एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. काय त्या ठिकाणी आज घडण्याची शक्यता, अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे? महाराष्ट्राचे रेकॉर्ड ब्रेक जे आमदार होते दिग्वंत गणपतराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आता अनावरण झालेलं आहे आणि या सोहळ्याला स्वतः राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जयंत पाटील हे सगळे इथे आलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात ते व्यासपीठावर जातील आणि सभेला संबोधित करतील. नेमक्या आतापर्यंतच्या ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत, कालची गुप्त बैठक असेल आणि आतापर्यंतचं राजकारण, हे जे शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भोवती फिरणारं हे राजकारण आहे महाराष्ट्रातलं. आणि नेमकं आता या सभेमध्ये काय त्याच्यावर राजकारणावर काही चर्चा होते, काय काय एकमेकाला कोपरखळ्या होतात का, काही सल्ले दिले जातात का, हे बघण्यासाठी सर्व नागरिक उत्सुक असणार आहेत. सांगोल्याचे जे आमदार होते गणपतराव देशमुख, त्यांचा एक मोठा इतिहास आहे आणि त्यांना ऐकण्यासाठी सभागृह नेहमी भरलेलं असायचं. त्यामुळे शरद पवारांचे आणि त्यांचे घरगुती संबंध होते. शेकाप आणि राष्ट्रवादीची एक प्रकारे युती होती. मात्र मागील ज्या निवडणुकीमध्ये त्याचा शेकापचा उमेदवार पराभूत झाल्यानंतर त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे स्थानिक नेते जे आहेत दीपक आबा सावंत यांनी मदत केली नाही असा आरोप झालेला असतानाही शरद पवार या कार्यक्रमाला आलेले आहेत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. एकंदरीत हे 2 दिग्गज नेते आहेत. ते या कार्यक्रमात काय बोलतायत, नेमकं कसं राजकारण ढवळून निघेल अशी उत्सुकता प्रत्येक नागरिकाला इथं उपस्थित असणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम जनतेला असणार आहे. बरोबर आहे. मात्र सांगोल्यामध्ये आयोजित या कार्यक्रमाची पुढची रूपरेषा नेमकी काय असेल, मिनिट टू मिनिट कशा प्रकारे आपल्याला हा संपूर्ण कार्यक्रम आज अनुभवता येणार आहे? हा कार्यक्रमाचं अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे आहे आणि उद्घाटन हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेलं आहे आणि सभास्थानी आता ते चाललेले आहेत. सभास्थानी ते सर्व उपस्थित नागरिकांना आणि शेतकऱ्यांना संबोधित करतील आणि त्याच्यानंतर ना देवेंद्र फडणवीसांचा आजचा कार्यक्रम हा इथला संपलेला आहे. कृषी प्रदर्शन आहे, त्याला मात्र शरद पवार उपस्थित राहणार आहेत.
नक्कीच मात्र एकमेकांसमोर उभे ठाकल्यानंतर एकमेकांशी काही चर्चा झाल्याचं यावेळेला पाहायला मिळतं का? एकमेकांशी बोलण्याचा प्रयत्न आज तरी होताना दिसेल का? कारण पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन तर त्या ठिकाणी झालेलं आहे. हो, एकंदरीत वातावरण इथलं जे आहे की त्यांच्यामध्ये पहिल्यांदा कार्यक्रमस्थळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले आणि शरद पवार हे त्यांच्या गाडीतून त्या पूर्णाकृती पुतळ्याच्या इथं आलेले आहेत आणि स्वतः देवेंद्र फडणवीस थोड्या वेळ थांबले होते शरद पवारांसाठी आणि ते आल्यानंतर पुढचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. आणि एकंदरीत वातावरण जे आहे हे त्यांच्यामध्ये सुसंवाद असावा असं एकंदरीत दिसत आहे. बरोबर आहे. मात्र काल झालेली भेटीगाठी आणि त्यानंतर या बंद दाराआड काय नेमक्या चर्चा झाल्या या संदर्भातले अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्याचा परिणाम आजच्या या भेटीमध्ये काही जाणवतोय का? निश्चितच काहीतरी घडण्यासारखं किंवा काहीतरी त्यांच्यामध्ये सकारात्मक घडू शकते अशी परिस्थिती आहे. दोन्ही नेते व्यासपीठावर दाखल झालेले आहेत आणि मुख्य जो कार्यक्रम आहे आता त्याला सुरुवात होत आहे. नक्कीच मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होत असल्याची दृश्य आपण यावेळेला पाहतोय. मी आपल्याकडे पुन्हा एकदा येतो. मात्र सांगोल्यातून फडणवीस आणि पवार एकाच मंचावरती यावेळेला उपस्थित झाल्याची थेट दृश्य केवळ न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण यावेळेला पाहतोय. कारण सोलापुरात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकाच मंचावरती उपस्थित आहेत. राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा जरी सुरू असल्या तरी देखील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आज या बोलण्यातून झडतात का त्याचं देखील थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. शेकापचे दिवंगत नेते भाई गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाचं अनावरण पार पडलेलं आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघात दोन दिग्गज नेते आमने सामने आल्याचं आपण यावेळेला पाहतोय. पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी या संदर्भात माहिती देत आहे. एकाच वेळी एकमेकांच्या शेजारी बसलेले शरद पवार आणि देवेंद्रजी फडणवीस आपण अगदी काही क्षणांपूर्वी पाहिलेले होते. मात्र देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणाहून उठल्याचंही पुन्हा एकदा पाहायला मिळालं. कुठल्या चर्चा नेमक्या या दिग्गज नेत्यांमध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळतंय? वीरेंद्र, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर उत्तर अपेक्षित आहे. एकंदरीत या कार्यक्रमाला ज्या सर्व नेत्यांनी उपस्थिती लावलेली आहे, राष्ट्रवादीच्या असतील, शिवसेनेच्या ज्या असतील, संजय काका पाटील असतील, जयंत पाटील असतील, यांनी कोणत्याही प्रकारचं हे वितुष्ट नाही, आम्ही ह्या कार्यक्रमासाठी एकत्र आलेलो आहेत असं सांगितलेलं आहे. आणि संजय काका पाटील यांनी तर स्वतः सांगितलं की पक्षादेश असेल त्याप्रमाणे ते जयंत पाटील आणि रोहित पाटील यांना सुद्धा वेळ पडली तर मदत पक्षाने आदेश दिला तरच करणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. एकंदरीत वातावरण जे आहे, जुने एकमेकाचे जे कट्टर शत्रू होते, प्रत्येक मतदारसंघातील नेते असतील, राष्ट्रवादीचे, शिवसेना, भाजप, ते आज एकत्र आलेले आहेत. त्याचं कारण आहे की जे व्यक्ती ज्यांच्यासाठी आलेले आहेत ते आमदार गणपतराव देशमुख हे उत्तुंग व्यक्तिमत्व होतं आणि त्यांचा जो एकंदरीत या महाराष्ट्राच्या राजकारणावरचा जो पगडा आहे त्याच्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहेत असं एकंदरीत सर्वांचं म्हणणं आहे. परंतु महाराष्ट्रामधील एक राजकारण वेगळ्या वर्णावर जाते की काय असं सुद्धा चर्चेला इथं उदाहरण आहे. बरोबर आहे. मात्र आज या मंचावरून बोलताना काही कोपरखळ्या लगावल्या जातात का? नेमकं पुढचं राजकारण कशा प्रकारे असेल याचाही थोडाफार जो आहे तो परिणाम या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता निश्चितच नाकारता येत नाही. सांगोल्यातून फडणवीस आणि पवार एकाच मंचावरती असल्याचं आपण पाहिलं. अगदी काही क्षणांपूर्वी शेकापचे दिवंगत नेते भाई गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाचं अनावरण करून झाल्यानंतर दीप प्रज्वलित त्या ठिकाणी करण्यात आलेला असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. सांगोल्यातील पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण त्या ठिकाणी झालेलं आहे. शेकापचे दिवंगत नेते भाई गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाच्या अनावरणाच्या निमित्तानं एकत्र एकाच मंचावर असलेले यावेळेला शरद पवारजी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आपण यावेळेला पाहतोय. वीरेंद्र सिंग उत्पात आपले प्रतिनिधी त्यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊयात.
आपण पाहिलं की सत्ता पालट झाली आणि सत्ता पालट झाल्यानंतर पहिल्यांदा हे दोन्ही एकमेकांसमोर एकाच वेळी एकाच मंचावरती उपस्थित राहण्याची वेळ आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र दोघांमध्ये अजूनही अनेक विषयांवरती चर्चा थेट मंचावरतीच होत असल्याचंही पाहायला मिळत आहे. हसत खेळत वातावरण आहे की जे वाटलं होतं की कदाचित हे नेते एकमेकांसमोर आल्यानंतर वातावरण तंग होईल म्हणून. वीरेंद्र, विशाल, दोन्ही नेत्यामध्ये औपचारिक चर्चा झालेली आहे आणि कार्यक्रम सुरुवात झालेला आहे. स्थानिक आमदार जे आहेत शहाजी बापू पाटील यांना प्रश्न विचारले असता या कार्यक्रमाचा म्हणजे सर्व जे ज्येष्ठ नेते आहेत एकत्र येण्याचा पुढील कुठल्या राजकारणावर परिणाम होणार आहे का, तर त्यांनी त्याच्यावर बोलायचं टाळलेलं आहे. मात्र एका या व्यासपीठावर हे सर्व जे प्रमुख पाहुणे आलेले आहेत, नेते आलेले आहेत, त्याच्यामुळे एकंदरीत उत्साहाचं वातावरण सांगोला आहेच आहे आणि याच्या मागे पुढील होणारं काही मोठं राजकारण घडतंय का याची उत्सुकता निश्चितच सगळ्यांना असणार आहे. नक्कीच या कार्यक्रमावरती आपली नजर अशाच प्रकारे असेल. वीरेंद्र सिंग उत्पात या संदर्भातली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत राहतील. नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पुण्यामधील चांदणी चौकातील पुलाचं उद्घाटन दिमाखात पार पडलं. मात्र या उद्घाटनापूर्वी पुणे शहरामधील भाजप नेत्यांमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळालं. कोथरूडच्या भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी खड्या शब्दामध्ये नाराजी व्यक्त केलेली आहे आणि यावरून आता चंद्रकांत पाटील समर्थकांनी थेट मेधा कुलकर्णींना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडिया पाटील समर्थकांनी ट्रोल करत मेधा कुलकर्णी सोयीनुसार जातीचा आधार घेत असल्याचा आरोप होतोय. तसंच पुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचा बट्ट्याबोळ केल्याचीही टीका होतीये. मेधाताईंनी असं सांगितलं की कुठेही त्यांच्या नावाचा उल्लेख नाही किंवा एक सकाळी हँडबिल वाटप करताना एका हँडबिलवर त्यांचा फोटो नव्हता असं त्यांनी तक्रार केली. खऱ्या अर्थाने पक्षाच्या जुन्या जाणत्या नेत्या आपण आहात आणि आपल्या पक्षाची शिस्त अशी असते की जर एखादा विषय आपल्याला पटला नाही तर नक्कीच आपण तो आपल्या वरिष्ठांकडे सांगायचा असतो, त्याची तक्रार केली पाहिजे आणि योग्य ती कारवाई वरिष्ठ नेहमी करत असतात. परंतु तसं न करता आपण काल सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त झाला. कार्यक्रम इतका मोठा कार्यक्रम असताना त्याला एक नवीन वळण देण्याचं काम खरं त्या पोस्टमधनं झालं. कदाचित आपल्या भावना दुखावल्या असतील म्हणून आपण ते केलं असेल. मी खरं सांगतो या ठिकाणी की ते पत्रक यात नजरचुकीने तुमचा फोटो राहिला असेल. मागच्या एका बैठकीला मला बोलून दिलं नाही तर ताई मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे की बैठक 5 वाजता सुरू झाली आणि आपण 5:45 वाजता तिथं आला. प्रमुख सगळ्या नेत्यांचं बोलणं झालं होतं, आदरणीय पालकमंत्र्यांचं बोलणं राहिलं होतं, आपले काही प्रमुखांचं बोलणं राहिलं होतं आणि म्हणून त्या दिवशी तुम्ही बोलल्या नाही. दुसरा एक आक्षेप आपण नोंदवला की पक्षाच्या संघटन अध्यक्षच्या निवडीत मला तुम्ही दूर ठेवलं. ताई, माझा मेसेज स्वतः तुम्हाला गेलेला आहे आणि त्यात प्रदेशाकडनं शहराकडनं जो मेसेज आहे तो मेसेज मी तुम्हाला फॉरवर्ड करून पाठवला. त्याच्यावरही आपण आक्षेप नोंदवला आणि नाही त्या गोष्टी केल्या. आपण चांदणी चौक प्रकल्पासाठी केलेला पाठपुरावा हा भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी असेल किंवा कोणी पदाधिकारी असेल तो कुठं नाकारतोय. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचं सूत्र ठरण्याच्या आधीच एकमेकांच्या जागेवर दावा ठोकण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. ठाकरे गटाच्या रामटेक लोकसभा मतदारसंघावर दावा करण्याचा निश्चय काँग्रेसनं केलाय. विजय वडेट्टीवार यांनी घेतलेल्या आढावा बैठकीमुळे महाविकास आघाडीमध्ये संघर्षाची चिन्ह निर्माण झालेली आहेत. काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीमध्ये रामटेकची जागा लढवण्याचा आणि जिंकण्याचा निर्धार करण्यात आलाय. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं ही जागा जिंकलेली होती. मात्र त्याच जागेवर लढण्यासाठी काँग्रेसनं तयारी सुरू केली आहे. मात्र विजय वडेट्टीवार यांनी या विषयावर थेट भाष्य करणं टाळलेलं आहे. आमच्याबरोबर असलेल्या मित्रपक्षांची एकूण परिस्थिती त्यावर सुद्धा या संदर्भात चर्चा झाली आणि ही लोकसभा तर काँग्रेसच्या वाट्यालाच असणार, कारण या मतदारसंघावर काँग्रेसचं प्राबल्य आहेच. पण वाटाघाटीमध्ये आणि आघाडीच्या धर्मानुसार ती चर्चेअंती ठरलं जातं आणि म्हणून ही माहिती आम्ही प्रदेश आणि राज्य केंद्र स्तरावर देऊ. रामटेक मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची ताकद आहे आणि त्यामुळे
या जागेवर आमचाच हक्क असल्याचं पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलंय. रामटेक लोकसभा त्यामुळे आमच्या हक्काची सीट आहे, त्यामुळे आम्ही ते लढणार. आमचे पक्षप्रमुख वंदनीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्हाला आदेश दिला आहे की रामटेक लोकसभा आणि रामटेक विधानसभा ही सीट आम्हाला जिंकायची आहे, तुम्ही कामाला लागा असा आदेश दिलेला आहे. आम्ही 1 तारखेपासून तर 10 तारखेपर्यंत आम्ही संपर्क अभियान अंतर्गत विधानसभा आणि आम्ही आढावा बैठक घेतली आणि कार्यकर्त्याला कामाला लागायचे आदेश पक्षप्रमुखांनी दिले आहेत. त्यांचा संदेश आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि निश्चित आम्ही हे सीट लढू. रामटेक लोकसभा मतदारसंघातल्या अनेक ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात आहेत आणि त्यामुळे रामटेकची जागा मिळावी यासाठी काँग्रेस आग्रही असल्याचं स्पष्ट होतंय. मात्र ठाकरे गट त्यांच्या मतदारसंघासाठी ठाम असल्यानं जागा वाटपामध्ये तिढा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे हे स्वातंत्र्यदिनी राज्यामध्ये भगवा रॅली काढणार आहेत आणि या रॅलीला विरोध होतोय. काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी भिडेंना अटक करा अशी मागणी केली आहे. तर संभाजी भिडे गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त विधानं करतात. नुकतंच त्यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलेलं आहे. तिरंगा महत्त्वाचा आहे आणि तिरंगा हाच आपल्या देशाचा झेंडा आहे, हा देशाची आपली गुर्मी आहे, अभिमान आहे आणि तिरंग्याचा अपमान कोणीही सहन करणार नाही. भिडेला याच्या आधीच अटकाव करायला पाहिजे होता. संभाजी भिडेंनी काही वात्रटपणा करायचा आणि तो काही आम्ही सगळ्यांनी मिळून सहन करायचा कोणी सांगितलेलं आहे. तिरंग्याचा अपमान तर कोणीच सहन करणार नाही आणि त्यांना बंदिस्त करणं अतिशय गरजेचं आहे. मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहान सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानं काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रियंका गांधींनी कथित पत्र व्हायरल करून भाजप सरकारवर हल्लाबोल केला होता. या पत्रात मध्य प्रदेश सरकार प्रत्येक सरकारी कामात 50% कमिशन घेत असल्याचा आरोप केलेला होता. मात्र हे खोटे पत्र असल्याचं शिवराज सिंग चौहान यांनी उघडकीस आणलेलं होतं. वादग्रस्त संघटना PFI अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही संघटना देशातली सर्वात मोठी तपास यंत्रणा NIAच्या रडारवरती आहे. मालेगावात राष्ट्रीय तपास यंत्रणेचं पथक दाखल झालं आणि या पथकानं बंदी घातलेल्या PFI या प्रतिबंधित संघटनेच्या एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. काही महिन्यांआधीच NIAनं PFIशी संबंधित दोघांना ताब्यात घेतलेलं होतं. नालासोपारा पूर्वेकडील प्रगतीनगर भागात रिक्षा चालकांच्या 2 गटात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडिओ समोर आलेला आहे. प्रगतीनगरहून विरारच्या दिशेनं जाणाऱ्या रिक्षा चालकांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला. त्यानंतर या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. त्यामुळे काही काळ परिसरामध्ये तणाव निर्माण झालेला होता. पुणे सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटाजवळच्या धूम-बलकवडी कॅनॉलमध्ये एक कार वाहून गेल्याची घटना घडली. खंबाटकी घाट पायथ्याशी झालेल्या अपघातात एका युवकाला धडक देऊन एर्टिगा कार धूम-बलकवडी कॅनॉलमध्ये कोसळली होती. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांच्या मदतीनं वाहनातील सर्वांचे प्राण वाचवण्यात यश आलंय. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळी असणाऱ्या हवालदार मनोज गायकवाड आणि विकास कदम यांनी कॅनॉलमधील पाण्यात उडी घेऊन नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं. पोलीस आणि नागरिकांनी सतर्कता दाखवल्यानं पुढील दुर्घटना टळली आहे. आणि आता बातमी आहे, पावसानं दडी मारल्यामुळे बळीराजाच्या चिंतेत भर पाडणारी, कारण दुबार पेरणी करूनही पिकांची वाढ खुंटल्यानं शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडलाय. भडगाव तालुक्यामधील कचगावमध्ये पावसानं दडी मारल्यानं शेतातील पिकांची उंची खुंटली आहे. दुबार पेरणीनंतरही पिकांची वाढ झाली पाहिजे तेवढी झाली नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. तर धुळ्याच्या शिरपूरमध्येही पावसाअभावी स्थिती बिकट झाली आहे. शिरपूर पाठोपाठ धुळे तालुक्यातही पावसाची स्थिती दुष्काळ सदृश्य आहे. प्रमुख नगदी पीक असलेल्या आणि 50% क्षेत्रापेक्षा अधिक पेरणी असलेल्या कापसाची परिस्थिती पाऊस नसल्यानं बिकट आहे. कापूस पिकाची वाढ गेल्या 2.5 महिन्यात 3 फुटांपर्यंत होणं अपेक्षित होतं. प्रत्यक्षामध्ये आता ही वाढ केवळ 1 फुटांपर्यंत झाली आहे. तर लातूरमध्ये मागील 15 दिवसांपासून जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं खरीपाची पिकं जी आहेत ती देखील धोक्यात आलेली असून शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा हा शेती आणि शेतकऱ्याला समजलं जातं. शेतीतून शेतकऱ्यांना कधी केलेला खर्च निघत नाही, तर कधी चमत्कार घडल्यागत अचानकपणे शेतकऱ्यांच्या मालाला उठाव मिळतो आणि तो थेट लखपती काय करोडपती देखील बनतो. पाहुयात कुठले शेतकरी आहेत जे की शेतीच्या उत्पन्नावरती नुकतेच करोडपती बनलेत. टोमॅटोनं केलं मालामाल, बळीराजा बनला करोडपती. गावात एकाच वेळी 7 आलिशान गाड्या. अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातील मसोबा खाप गावच्या शेतकऱ्यांना टोमॅटोच्या रूपात जणू लॉटरीच लागली. आता त्यांचं जीवनपार बदलण्याच्या उंबरठ्यावर आहे. डोंगर दऱ्यात वसलेलं हे छोटंसं 4,500 लोकवस्तीचं टुमदार गाव. दरवर्षी टोमॅटोचं पीक या गावात घेतलं जातं. साधारणतः टोमॅटोच्या एका क्रेटला 1400 रुपये भाव मिळतो. मात्र यंदा चक्क एका क्रेटला मिळालेल्या बंपर भावामुळे या बळीराजाच्या दारी आता चक्क आलिशान क्रेटा गाडीच उभी राहणार आहे. हो, त्याला कारणही तसंच आहे. यंदा टोमॅटोच्या एका क्रेटला तब्बल 3400 रुपये भाव मिळाल्यानं शेतकऱ्याच्या पदरात भरभरून पडलंय. 1-2 नव्हे तर चक्क 7 शेतकऱ्यांच्या दारी 7 आलिशान गाड्या लवकरच उभ्या टाकणार आहेत. आतापर्यंत माझ्या माहितीनुसार एवढे पैसे कधीच झाले नव्हते. साधारणपणे हायस्ट भाव 1800 रुपये मिळाला होता. पण ह्या वर्षी हायस्ट भाव 3400 रुपयापर्यंत टोमॅटो नारंगावला मी खपावला. आणि भरपूर यावर्षी पैसे झाले. तर गाडी घ्यायची, बुकिंग केली पण गाड्या काही मिळाल्या नाहीत. शेतात दिवस रात्र घाम गाळून पिकवलेल्या पिकाचं सोनं झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे गावातील सर्व शेतकऱ्यांनी आलिशान गाड्या तर खरेदी करण्याचा चंग बांधला. पण त्यात देखील फायदा व्हावा म्हणून सरपंचांनी शक्कल लढवली. त्यामुळे 20 पैकी पहिल्या 7 गाड्यांचं रितसर कोटेशन घेऊन त्या बुक देखील केल्या. 2-3 वर्षाचा तुम्ही पाठीमागचं सडनली जर गॅप बघितला, शेतकऱ्याच्या पदरात काय फानास येतं असंही काही नाही. पण चला बाई 2-4 वर्षाचा जो काय गॅप आहे तो आता भरून निघला ह्या टोमॅटोच्या ह्याच्यातनं. त्याच्यातून पाण्याची जर आपण परिस्थिती बघितली, खूप बिकट अवस्था होती. पण त्याच्यातून आता कसं तरी लोकांना 2-2 रुपये भेटलेत. आणि त्याच्यातनं आता हे लोक शेवटी कष्ट तरी कव्हर करायची. त्यातनं मग प्रत्येकाची हाऊस मजा असते म्हणून आता हे गाड्या सगळे लोक घेत आहेत. केळी ऊसासारखी नगदी पिकं घेऊन प्रत्येक शेतकऱ्याला श्रीमंत होता येत नाही. मात्र योग्य ती मशागत केली आणि आलेल्या उत्पादनाला बाजारात भाव मिळाला तर शेतकऱ्यांना निश्चितच अच्छे दिन येतील, एवढं मात्र खरं. साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. 3-4 दिवसांच्या एकत्र आलेल्या सुट्ट्यांमुळे अनेकांनी देवदर्शनाला पसंती दर्शवली आहे. त्यामुळे मावळ तालुक्यातील प्रति शिर्डी शिरगाव इथे साई भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते. सुट्टी म्हटलं की अनेकांना फिरण्याचे वेध लागतात. मात्र अनेक पर्यटन स्थळं हाऊसफुल होत असल्यानं चाकरमान्यांनी देवदर्शनाला जाणंच पसंत केलंय. पश्चिम महाराष्ट्रात थोडासा पावसाचा थोडा अभाव जाणवतोय. सुरुवातीचा झाला पाऊस, पेरणी इतका झाला आहे, पण आता पेरणीनंतर पावसाची गरज आहे. खास करून मराठवाड्यात जास्त गरज आहे. तर हेच मागणं आहे की आता उत्तर श्रावणापर्यंत थोडंसं अपेक्षा आहे की पाऊस पडेल वगैरे. चांगला पाऊस पडला तर बरं वाटेल जरा. तेच आम्ही इथलेच आहे, पुण्यातच आहे, पण बेसिकली आम्ही मराठवाड्यातून आलो. देवाला एवढंच मागणं करणार आहे. भरपूर दिलेलं आहे. आणखीन म्हणजे आता जे आहे ती सेवा अर्पण करायची. आता ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सायबर क्राईम रोखण्यासाठी आता सायबर दूत जनजागृती करणार आहेत. नाशिकमध्ये सायबर पोलिसांकडून विद्यार्थ्यांना खास प्रशिक्षण दिलं जात आहे. पाहूयात याच संदर्भातला आमचा हा रिपोर्ट. सायबर पोलिसांकडून सायबर दूतांना कार्यशाळेतून खास प्रशिक्षण देण्यात आलं. सायबर गुन्हे कमी करण्याच्या उद्देशानं शहरातील महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घेऊन सायबर दूत व्हावं असं आवाहन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केलंय. सायबर गुन्हेगारांकडनं वेगवेगळी शक्कल वापरून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करण्याचं प्रमाण वाढलंय आणि त्याला आळा घालण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. प्रत्येक वर्गातील काही विद्यार्थी आम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घेतो आणि त्यांना आमच्याकडे आम्ही आणि सायबर एक्सपर्टच्या मदतीने ट्रेनिंग देतो. यांना आम्ही सायबर दूत म्हणतो. त्यांना आम्ही एक छोटासा बिल्ला देतो, एक प्रमाणपत्र देतो, जेणेकरून त्याचं प्रोत्साहन वाढायला पाहिजे. इंटरनेटमुळे जग जवळ आलंय, तसंच अनेक व्यवहार ऑनलाईन आणि डिजिटल माध्यमातून होत आहेत. विविध ॲप्स आणि सोशल मीडियावर सायबर गुन्हेगार नजर ठेवून असतात.
याच सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यामध्ये युवक आणि वृद्ध अडकतात. जाळ्यात अडकल्यानंतर त्यांच्याकडून पैसे उकळले जातात. येणाऱ्या ऑगस्ट एंडपर्यंत आम्ही 1000 सायबर दूत ट्रेन करणार आहोत, जेणेकरून शहरभर शाळेमध्ये कॉलेजेसमध्ये हे विद्यार्थी जाऊन त्यांच्या पियरना किंवा त्यांच्या क्लासमधल्या लोकांना ट्रेनिंग देतील. सायबर गुन्ह्यात अडकल्यानंतर लगेचच तक्रार करणं गरजेचं आहे. सायबर दूतांची फौज तक्रार नोंदवणं, सायबर गुन्हे रोखण्यासाठी पावलं उचलणं याबाबत जागरूकता निर्माण करणार आहे. सोशल मीडियामध्ये जास्त वापर होतोय, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक या सोशल मीडियाचा. तसं आम्ही आव्हान करतोय की सर्वांना की याचा वापर तुम्ही कमी करा. आणि तसंच जे फ्रॉड होत आहे तर आम्ही बाकीच्यांना सांगतोय की कशा प्रकारे फ्रॉड घडून येत आहेत याच्यामध्ये, त्यापासून कसं सावधान झालं पाहिजे आणि कशा प्रकारे कोणत्या हेल्पलाईनचा उपयोग करून तुम्ही सायबर क्राईमपर्यंत ते घटक पोहोचवायचे ते आम्ही प्रत्येक ठिकाणी सांगत आहोत. सायबर दूत हा उपक्रम राज्यातला या पद्धतीचा पहिलाच उपक्रम आहे. वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम निश्चित फायद्याचा ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. शाहरुख खानच्या जवान चित्रपटामधील क्लिप्स चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच ट्विटरवरती व्हायरल झाल्यात आणि याबाबत रेड चिलीज एंटरटेनमेंटनं माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत कथित चोरीच्या आरोपाखाली अज्ञात व्यक्तींविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. 5 ट्विटर युजर्स विरोधात सांताक्रूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शाहरुखचा बहुप्रतीक्षित जवान चित्रपट 7 सप्टेंबरला प्रदर्शित होतोय. आणि या बातमीपत्रामध्ये